नीट परीक्षेतील कथित गैरव्यवहार, परीक्षेमधील पारदर्शकता आणि विद्यार्थ्यांच्या भविष्याचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय. सोनम वांगचुक यांच्या सुरू असलेल्या उपोषणाला आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी जाहीर पाठिंबा दिलाय. या संदर्भात फेसबुकवर सविस्तर भूमिका मांडत त्यांनी केंद्र सरकारवर आणि परीक्षा व्यवस्थेवर जोरदार टीका केली. सोनम वांगचुक यांच्या उपोषणाचा आज 19वा दिवस आहे. नीट परीक्षेतील कथित गोंधळ आणि सर्व स्पर्धा परीक्षांमध्ये पारदर्शकता आणण्याच्या मागणीसाठी ते उपोषण करतायत. त्यांच्या प्रकृतीबद्दल चिंता व्यक्त करत राज ठाकरे यांनी या आंदोलनाला मनसेचा पूर्ण पाठिंबा असल्याचं स्पष्ट केलं. राज ठाकरे यांनी आपल्या पोस्टमध्ये नीट प्रकरणासाठी जबाबदार असलेल्या संबंधित मंत्र्यांची तात्काळ हकालपट्टी करण्याची मागणी केली आहे. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वतः या प्रकरणात लक्ष घालावं असं आवाहनही त्यांनी यावेळी केलं. यावेळी राज ठाकरे यांनी हा विषय फक्त राजकारणाचा नसून लाखो विद्यार्थ्यांच्या भविष्याशी संबंधित सामाजिक प्रश्न असल्याचं सांगितलं. विद्यार्थी आणि पालकांच्या वेदना समजून घेण्याची गरज असल्याचं त्यांनी सांगितलं. सोशल मीडियावरील प्रतिक्रिया पुरेशी नसून नागरिकांनी प्रत्यक्ष रस्त्यावर उतरून प्रश्न विचारले पाहिजेत असं आवाहनही करत त्यांनी इशारा दिला. ही शांतता लोक स्मशान शांततेकडे नेतील असं वक्तव्य करत त्यांनी जनतेला निष्क्रिय न राहण्याचं आवाहन केलं. राज ठाकरे यांनी निवडणुकी, प्रश्नपत्रिका फुटी आणि परीक्षा व्यवस्थेतील त्रुटींवरही सरकारवर टीका केली. तसंच महाराष्ट्रात हिंदी सक्तीविरोधात झालेल्या आंदोलनाचा उल्लेख करत लोक संघटित झाले तर सरकारलाही निर्णय बदलावे लागतील असं त्यांनी सांगितलं. शेवटी मनसे सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाच्या पूर्णपणे पाठीशी असल्याचं सांगत परीक्षेमध्ये पारदर्शकता आणि दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी पुन्हा एकदा केली गेली आहे. सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाला आता राजकीय पाठिंबा मिळू लागला असला तरीही नीट परीक्षेतील पारदर्शकता, विद्यार्थ्यांचं भविष्य आणि सरकारची भूमिका या मुद्द्याकडे पुढे काय निर्णय घेते याकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलंय. अधिक अपडेट्ससाठी लोकाशा टीव्ही पाहत राहा. धन्यवाद.